रामकृष्ण गावस आणि हांव तुमचे परत एकदा वेलकम करता. सो हो जावन आसा थर्ड पार्ट ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स फॉर 9th स्टँडर्ड स्टुडंट्स. सो आयज आमी ह्या पार्टान कितें कितें शिकतले ते पयलीं जाणून घेवया. आमी शिकतले वी विल फायंड हाऊ टू फायंड इक्वेशन्स फॉर द लाइन विच आर पॅरलर टू एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. ते पॅरलर लायनी आसा त्याचे इक्वेशन कशें बरयतले ते स्मॉल कॉन्सेप्ट आसा. आणि मेजर कॉन्सेप्ट जावन आसा तो एलिमिनेशन मेथड. हाऊ टू फायंड सोल्युशन्स जेन्ना तुमकां दोन लिनियर इक्वेशनां दिल्ली आसता ते सोल्युशन कशें फायंड आउट करप बाय युजिंग एलिमिनेशन मेथड. सो लेट्स स्टार्ट. अ ग्राफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए इज अ स्ट्रेट लाइन पॅरलर टू वाय एक्सिस. ओके, हे एक स्टेटमेंट आसा. हे कितें म्हणटा आतां इफ सपोज आमकां लास्ट पार्ट टून आमी पळयलेले ग्राफ कसो ड्रॉ करता तो बाय फायंडिंग द सोल्युशन्स. ओके, समज आमकां सांगला बाबा एक आतां समज एक्स एक्सिस आसा आणि वाय एक्सिस आसा. ओके, जी स्केल बरोवपाक जाय. ओके, स्केल इज इम्पॉर्टंट. आता आमकां सांगलें कितें एक समज आमकां लायन आसा ती आमकां वाय एक्सिस और एक्स एक्सिसाक पॅरलर काडपाक जाय. पॅरलर मिन्स वॉट? दोन लायन पॅरलर केन्ना म्हणटा अशें आसतना पॅरलर म्हणटा. ओके, आता हे कितें म्हणटा अ ग्राफ एक्स इज इक्वल टू ए इज अ स्ट्रेट लाइन पॅरलर टू वाय एक्सिस. म्हणजे कितें एक एक्साचेर एक असो पॉइंट आसा ए. ओके, त्या पॉइंटासून ती लाइन पास जाता. ओके, आणि दॅट लाइन इज पॅरलर टू वाय एक्सिस. हे स्टेटमेंट हे कंडिशन म्हणटा. ओके, सो आमकां सांगले बाय फायंड आउट कर म्हणून सांगले. ओके, तर इक्वेशन कशें बरयतले? इक्वेशन खंयच्या फॉर्मान आसा? जनरल फॉर्म हे आसता आमकां ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, हांगासर कितें विचारला पळय एक्स इज इक्वल टू ए म्हटला खंय काय ना, म्हणजे ए कितें आमचो बेसिकली सी. सी आसा. आमकां कितें करपाक जाय? बरोवपाक जाय? कांयच बरोवप ना. आता पॅरलर एक याद दवरपाक जाय कितें पॅरलर टू खंयच्या एक्सिसाक म्हणटा? पॅरलर टू वाय एक्सिसाक. समज पॅरलर टू वाय एक्सिस म्हटलें जाल्यार इक्वेशन आमकां काय बरोवपाक जाय? एक्स प्लस 0y इज इक्वल टू सी. सी म्हणजे सीच्या जाग्यार ए तुमकां कितें दिला तो हांगासर नंबर दिला. ओके, एक्स इज इक्वल टू ए. एचो व्हॅल्यू कितें जावंक शकता? 2, 3, 4 कितें पॉयंट जावंक शकता. हो घेवपाक जाय. कितें जेन्ना पळय वाय एक्सिसाक पॅरलर म्हणटा तेन्ना वाया वांगडा 0 घेवपाक जाय. कोएफिशियंट ऑफ वाय कितें आसपाक जाय? 0 आसपाक जाय. ओके, आता हेच समज आमकां सांगलें हेच समज कितें सांगलें अ ग्राफ ऑफ वाय इज इक्वल टू ए इज अ स्ट्रेट लाइन पॅरलर टू एक्स एक्सिस म्हटल्यार आता पॅरलर टू एक्स एक्सिस म्हटल्यार कितें करपाक जाय? एक्सा वांगडा 0 घेवपाक जाय. सो 0x प्लस वाय इज इक्वल टू तो नंबर खंयचो? ए. सो ही जेन्ना हे इक्वेशन आसतलें डाउन इक्वेशन 2 तर आमकां कितें मेळटलो? एक वाय एक्सिसाचेर असो एक सपोज हे बी घेतले. बी पॉइंट आसतलो आनी ती लायन अशी पॅरलर आसतली विच विल बी पॅरलर टू एक्स एक्सिस. ओके, हो एक बारीक कॉन्सेप्ट आसा. हो एक याद दवरपाक जाय. ओके, एलिमिनेशन मेथड हो जावन आसा आमचो मेजर टॉपिक आजचो. ओके, सो एलिमिनेशन मेथड केन्ना यूज करता? जेन्ना दोन इक्वेशनां दिल्ली आसता तेन्ना आमकां. ओके, समज दोन इक्वेशनां दिला आनी एक्स आनी वायचो व्हॅल्यू फायंड आउट करपाक जाय. एक्स आनी वायचो असो व्हॅल्यू तो ह्या दोनूय इक्वेशनाक सॅटिस्फाय करता. म्हणजे कितें एक्साचो व्हॅल्यू हांगा घातलो आनी वायचो व्हॅल्यू हांगा घातलो की दोगांक एड मायनस करून आमकां आन्सर 0 मेळपाक जाय. सेम एक्स आनी वायचो व्हॅल्यू समज आमी ह्या इक्वेशनान घातलो तो एड करपाक जाय. जो कितें आमकां आन्सर मेळटलो एड करून आमकां कितलो मेळपाक जाय? 20 मेळपाक जाय. हे मिनींग. ओके, समज एक्स आनी वायचो असो व्हॅल्यू फायंड आउट करपाक जाय. समज आमकां एकूच इक्वेशन दिल्लें जाल्यार आमकां खबर आमी कितें करताले? एक्साचो व्हॅल्यू 0 घेताले, एक्साचो मागीर व्हॅल्यू 1 घेताले आनी वायचो व्हॅल्यू फायंड आउट करताले आन्सर. हे आमी पयलींच्या व्हिडिओन पळयलां. सो आतां जेन्ना दोन इक्वेशन दिला सायमल्टेनियसली कशी सॉल्व करता ते आमी पळोवया. मेथडीचें नांव जावन आसा एलिमिनेशन मेथड. ओके, सो कितें करप? हे इक्वेशन जावन आसा 1, हे इक्वेशन जावन आसा 2. ओके, हांकां आमी डिनोट केला इक्वेशन 1 इक्वेशन 2. ओके, आता कितें पळोवपाक जाय? खंयचो एक व्हॅल्यू पळोवपाचो? आयदर एक्साचो कोएफिशियंट पळोवपाचो ऑर वायचो कोएफिशियंट पळोवपाचो. हे तुमचेर आसा. हांव तुमकां वायचो कोएफिशियंट घेवन शिकयता. ओके, कितें करप? जे सेकंड इक्वेशन आसा ओके त्या इक्वेशनाच्या वायच्या फुडें कसलो नंबर आहा तो पळोवप. ओन्ली नंबर, सायन पळोवप ना, नंबर. ह्या वायच्या फुडें कसलो नंबर आसा? 4 आसा. तो 4 आमकां ह्या फर्स्ट इक्वेशनाक मल्टिप्लाय करा. कळ्ळें? आता नेक्स्ट कितें करप? आता वयलें इक्वेशन इक्वेशन 1 त्याच्या वायच्या फुडें कसलो नंबर आहा तो पळोवप. वायच्याच फुडें वायच्या फुडें नंबर कितें आसा? 2. फक्त नंबर, सायन घेवप ना. नंबर कितें आहा? 2. तो 2 खंय मल्टिप्लाय करा? हांगासर मल्टिप्लाय करा. केलो? आता कितें मल्टिप्लाय करता म्हणजे हे मल्टिप्लाय करचें पडलें. आता मल्टिप्लाय दिस 4 टू इक्वेशन 1. ओके, करता 4 इंटू एक्स. हांगा काय ना म्हणजे कितें आसा? 1 आसा. ओके, 4 1 जा 4 इंटू एक्स 4x जालो. ओके, हांगासर 4 2 जा 8 8
इंटू वाय 8y आणि साइन मायनस सांगा सर असा तशी बरं इज इक्वल टू ओके 4 इंटू 0 4 इंटू 0 इज 0 आता और 2 मल्टीप्लाई करेगा इक्वेशन ओके 2 3 जा 6 इंटू x 6x 4 2 जा 8 8 इंटू y 8y और साइन प्लस असा प्लस केलो इज इक्वल टू 2 इंटू 20 इज 40 ओके आता कितें करपाक जाय आता पळया ओके हे कोइफिशियंट आसा खबर आहा ते आमी सेम केले हांगा 8 केलो हांगा 8 केलो ओके कित्याक केला आमी मल्टीप्लाय कित्याक बेसिकली आमकां कोइफिशियंट हे मल्टीप्लाय करून कोइफिशियंट सेम मेळटले सो आमकां कॅन्सल करपाक जाय ते म्हणून आमी बेसिकली मल्टीप्लाय करता कोइफिशियंट ओके समज आमी एक्साचे कोइफिशियंट मल्टीप्लाय केले जाल्यार एक्साचो व्हॅल्यू कोइफिशियंट सेम मेळटलो आसलो मागीर कॅन्सल जातलो ओके आता कितें पळोवपाक जाय कोइफिशियंट तर आमकां फर्स्ट सेम मेळ्ळे आता हेज्यो सायनी पळोवपाक जाय सेम आसा काय डिफरंट आसा ओके हांगासर एक क्वेश्चनान पळया पयली साइन कितें आसा मायनस आसा सकयली साइन कितें आहा प्लस आसा ओके हे याद दवरा समज दोगांच्यो सायनी ऑपोजीट आसा कितें सायनी ऑपोजीट आसता जाल्यार आमी डायरेक्ट एड करता कितें करता डायरेक्ट एड करता प्लस करता ओके इफ सपोज सेम साइन आसा कितें आहा सेम साइन्स आसा जाल्यार आमी कितें करता साइन कितें करता चेंज करतले ओके साइन चेंज करतले आता पळय कितें आहा सायनी डिफरंट आसा सायनी ऑपोजीट डायरेक्ट ऑपोजीट साइन्स ओके ऑपोजीट साइन आसा काय ना ऑपोजीट साइन आसा आमी सायनी चेंज करचे ना ओके वी विल डायरेक्टली एड देम ओके डायरेक्ट एड करपाक जाय सो पळया प्लस मायनस मायनस सो प्लस मायनस मायनस 8 काढले कितले 0 उरले हे कॅन्सल जाले ओके आता हे एड करा हांगा कितें आहा प्लस आसा हांगा प्लस आसा काय ना म्हणजे प्लस 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 6 प्लस 4 इज 10x 10x जाले हांगा प्लस प्लस आसा सो 40 प्लस 0 इज 40 ओके सो एक्साचो व्हॅल्यू कितें जातलो 40 डिवायडेड बाय 10 कॅन्सल जालो 4 उरलो 10 1 जा 10 10 4 जा 40 सो एक्साचो व्हॅल्यू कितें मेळ्ळो आमकां 4 मेळ्ळो ओके आता वायचो व्हॅल्यू फाइंड आउट करी आता कितें म्हणया आमी पुट x इज इक्वल टू 4 इन इक्वेशन खंयचे तुमकां जाय ते आवडटा ते आयदर हे म्हणा ओके हांव इक्वेशन 1 म्हणटा ओके इक्वेशन 1 हांव 4 घालता इक्वेशन 1 कितें आमचे x मायनस 2y इज इक्वल टू 0 आसा ओके एक्साच्या जाग्यार हांव 4 घालता 4 मायनस 2y इज इक्वल टू 0 हो 4 त्या सायडीन येयलो ओके हांगा कितें उरलें हे उरलें मायनस 2y उरलें इज इक्वल टू प्लस 4 त्या सायडीन गेल्यार कितें जातलो मायनस 4 मायनस मायनस साइन कॅन्सल जाली उरलें कितें 2y इज इक्वल टू 4 सो y इज इक्वल टू हो 2 डिवाइड जालो 4 डिवाइडेड बाय 2 कॅन्सल जालो आन्सर मेळ्ळो 2 y इज इक्वल टू 2 देयरफॉर आमचे सोल्यूशन कितें जालें सोल्यूशन इज x इज इक्वल टू 4 एंड y इज इक्वल टू 2 हे जाले ही जाली द मेथड ही आता आमी केन्ना सॉल्व केली जेन्ना आमची सायनी ऑपोजीट आसता तेन्ना सॉल्व केले आता आमी सायनी सेम आसतना कशें सॉल्व करप ते पळोवया हो आमचो सेकंड प्रॉब्लेम ओके हितून कितें आहा पळय सायनी सेम आसा ओके सेम मेथड काय करप ना एका इक्वेशन 1 म्हणटाले आमी एका इक्वेशन 2 म्हणटाले ओके आमी कितें केलें कोएफिशियंट मल्टीप्लाय केला एक्साचो हेचो कोएफिशियंट कितें आसा 3 आसा कोएफिशियंट म्हणजे वायचो फुडलो नंबर तो 3 एका मल्टीप्लाय केलो इक्वेशन 1 हेच्या फुडें नंबर कितें आसा वायच्या फुडें काय ना म्हणजे 1 आसा बेसिकली हांगासर 1 आसा तो हांगासर 1 मल्टीप्लाय केला ओके मल्टीप्लाय कर 3 2 जा 6x प्लस 3 1 जा 3y प्लस इज इक्वल टू 5 3 जा 15 1 3 जा 3 into x 3x 1 3 जा 3 into y 3y प्लस साइन आसा हांगासर ओके इज इक्वल टू 8 1 जा 8 आता पळय आता कितें आहा हांगासर सायनी सेम आसा ओके कोएफिशियंट तर आमी सेम केले 3y केले सायनी सेम एका कट करपाक जाय न्हू एक प्लस आसपाक जाय एक मायनस आसपाक जाय सो आमी हेजी साइन कितें करता चेंज करता ओके सकयलो इक्वेशन आहा पळय हो इक्वेशन सकयलो दिस वन ओके हेची सायनी चेंज करता सायनी चेंज करा म्हणजे कितें हेच्या फुडें 3 च्या साइन कितें आसा प्लस आसा ती कितें करतली आमी मायनस करतली ओके आता एकट्याची केली बाकीच्यांक काय सांगतले सगळ्यांची सॉल्व करपाक जाय सगळ्यांची सायनी चेंज करपाक जाय ओके हो 8 आसा पळय 8च्या फुडें साइन कितें आसा प्लस आसा सो ती मायनस करतले 3x हेच्या फुडें साइन कितें आहा प्लस आसा ती आमकां चेंज करची म्हणली मायनस केली ओके समज हेची साइन मायनस आसली इफ सपोज मायनस आसली तर साइन कितें जातली आसली प्लस जातली आसली सायनी चेंज करा प्लस जाल्यार मायनस करा मायनस जाल्यार प्लस करा ओके आता केलें सायनी चेंज केलं आता पळय प्लस मायनस आता जी साइन चेंज जाला प्लस उरोंक ना साइन चेंज केली की ची गेली चेंज ती ओके
प्लस मायनस मायनस तिनांसून 3 काढले 0 उरले कॅन्सल झालं. ओके हांगा कितें हा प्लस आसा हांगा आसा मायनस प्लस मायनस मायनस सो सोसून 3 काढले कितले उरले 3x. व्हडल्या नंबराची सायन हे मात विसरूं नाका सायन कोणाची व्हडल्या नंबराची सो प्लस सायन इज इक्वल टू हांगा कितें हा प्लस हांगा हा मायनस प्लस मायनस मायनस 15सून 8 काढले कितले उरले 2 आणि ते 5 टोटल 7. ओके 7 उरलो व्हडलो नंबर खंयचो 15 तेजी सायन प्लस. ओके काडून नासले कितें हा आमकां 3x इज इक्वल टू 7. सो x कितें जालो आमचो x इज इक्वल टू 7/3 जालो. ओके कॅन्सल जाता जायना. ओके बरें जायना इट्स ओके. आतां खंयचे आतां कितें म्हणपाक जाय आमकां कितें म्हटलें आमी पुट x इज इक्वल टू 7/3 इन इक्वेशन खंयचे तुमकां जाय ते वा खंयचे इक्वेशन जाय तुमकां 1 और 2 आमी 1 म्हणया 1 ते तुमी जाल्यार 2 घेवचे आमी ओके 2 घेवन पळय. ओके कितें आहलें इक्वेशन आमकां 3x प्लस 3y इज इक्वल टू 8. ओके एक्साचो हांगा वॅल्यू घालया कितें आहा 3 एक्साच्या जाग्यार कितें आहा 7/3 प्लस 3y इज इक्वल टू 8. हे कितें जातलें 3 3 कॅन्सल जातलें मल्टिप्लिकेशन आसा पळय हांगासर 3 3 कॅन्सल जातलें कॅन्सल जाली उरलें कितें 7 प्लस 3y इज इक्वल टू 8. हो 7 त्या सायडीन वयतलो हय काय ना हांगा कितें उरलें 3y प्लस 3y इज इक्वल टू 8 हो त्या सायडीन गेलो कितें जातलो -7 प्लस सायन आसा त्या सायडीन गेली मायनस जाली. ओके सो 3y इज इक्वल टू 8 - 7 इज 1 व्हडल्या नंबरची सायन प्लस. ओके 1 उरलो हो y कितें जातलो y इज इक्वल टू 3 अपॉन वयतलो 1/3. सो आमकां x आनी y चो वॅल्यू मेळ्ळो. ओके सो आमकां कितें हा वॅल्यू और सोल्युशन बरोबर सोल्युशन is x is equal to 7/3 and y is equal to 1/3 है ना. आता मी चेक करूया खरें सोल्युशन जालें आनी तुमकां कितें म्हटलेलें हे जे x आनी y चो वॅल्यू आहा तो ह्या इक्वेशनाक सॅटिस्फाय करपाक जाय. सॅटिस्फाय करपाक जाय हेचें मिनींग कितें सांगा तुमकां. ओके पुस्तकां सर बेसिकली हे इक्वेशन आसा कितें आहा हे इक्वेशन आहलें 2x प्लस y इज इक्वल टू 5. सॅटिस्फाय करप म्हणजे कितें जेन्ना x आनी y चो ह्या वॅल्यू हांगा घालतले तेन्ना आमकां कितें मेळपाक जाय 5 मेळपाक जाय अशें म्हटलेलें. पळोवया मेळटालें. ओके समज 2 x चो वॅल्यू कितें आसा 7/3. ओके y चो वॅल्यू कितें आसा 1/3 व्हेरी गुड इज इक्वल टू 5. आमकां 5 जाय न्हू हे सॉल्व करून हांगासर 5 मेळोंक जाय हांगा 5 मेळोंक जाय. ओके हे कितें जातलें मल्टिप्लिकेशन हो डायरेक्ट मल्टिप्लाय जातलो. ओके 2 7 जा 14/3 प्लस 1/3 इज इक्वल टू 5. डिनोमिनेटर सेम आसा पळय क्रॉस मल्टिप्लिकेशन करपाची गरज ना. डिनोमिनेटर सेम नसलें जाल्यार करतले. ओके डिनोमिनेटर सेम आसा सो हे डायरेक्ट एड जातले 14 प्लस 1/3 इज इक्वल टू 5 मेळपाक जाय. ओके हांगासर मेळटा 14 प्लस 1 इज 15 15/3 इज इक्वल टू 8 5 आसा. ओके कॅन्सल जाता तिनाचे डिफरन्स जाता 3 1 जा 3 3 5 जा 15 हांगा 5 मेळ्ळो हांगा 5 मेळ्ळो. सॅटिस्फाय करता काय ना. सो मिनींग कळ्ळें सॅटिस्फाय करप म्हणजे कितें तें एक्स आनी वायचो आमी असो व्हॅल्यू फायंड आउट केलो ह्या इक्वेशनान घातले की सॅटिस्फाय करता. तुमकां जाय जाल्यार तुमी ह्या इक्वेशन घालून ट्राय करपाक शकता तुमकां 8च मेळटलो. ओके हे असले एलिमिनेशन मेथड. समज तुमकां कितें डावट आसा कितें कळोंक ना जाल्यार म्हाका कमेंट करा आनी सांगा सो दॅट म्हाकाय हेल्प जातली की बाबा हांवें म्हजे लेक्चर्स कशे इम्प्रूव करपाक जाय कितें आनीक इन्क्लूड करपाक जाय. ओके समज तुमकां हो व्हिडिओ आवडलो आसलो जाल्यार प्लीज लायक करा शेअर करा आणि जाता तितलो फ्रेंड्सां वांगडा शेअर करा सो दॅट तांकां हेल्प जातली. ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असोच मोग आसा.